अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। तुम्ही फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका। तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिला आहे, मार्गही तोच दाखवेल। फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवला की स्वामी सर्व काही आपल्याला देत असतात। म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे। आणि ते सुखी जीवन आपण त्याच पद्धतीने जगू शकतो। म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी भक्तांनो, सुख हे स्वतःवरच अवलंबून आहे। सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते। मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला मिळत नाही। याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते। आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे आणि जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते। म्हणून समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगाच्याच ठिकाणी बिघाड झाला ना तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत। फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणीच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही। त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही। समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणाचे पाणी कमी खारट आहे? तसेच जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार। म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवर आहे आणि त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हा आहे। आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे आणि ती इतरांना प्राण्यांच्या नाही तर आपण त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाले आहे। म्हणून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा। म्हणून वाईट गोष्टी टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच असते। म्हणून चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही। सारांश आहे की सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे। असे केल्याने सुख मिळेल आणि जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे। तुझे आणि तुझपाशी परी तू जागा बोललासी। म्हणून आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे बरं? म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे आणि भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही। म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे। म्हणून भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी। वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा होय आणि तीच ही कृपा करत असतो। म्हणजे स्वामींवर आपण विश्वास ठेवला आणि स्वामींचे नामस्मरण केले तर भले भले मोठे संकट आपल्यावरून निघून जाऊ शकतात। म्हणून भले मन आपलं जलतत्वाचं आहे तरी पाण्याला हवा तो रंग तुम्ही देऊ शकता, पण मनाला नाही, कारण मनाच्या अधीन तुम्ही आहात, तुमच्या अधीन मन अजिबात नाहीये। म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही। अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांचे सांगितलेले चांगले विचार दिसत असतात। म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं। यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे, तो भरभरून आणि आनंदाने आपण नक्कीच जगला पाहिजे। आणि थांबा, दुसऱ्यांचे यश पाहून आपला मार्ग निवडू नका, स्वतःचे आत्मचिंतन करा। आपण काय करू शकतो ते बघा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि हे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। आणि वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे, हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही। म्हणून लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं आहे आणि ते चारित्र्य दमदार असलं की आपल्याला भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळत असतात आणि अनुभवही आपल्याला चांगले मिळत असतात। म्हणून आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवायच्या असतील तर समोर सगळं बोलायचं, आपोआप वाया पोहोचतात आणि त्या गोष्टी वरती जात असतात। म्हणून
तुम्ही कोणत्याही गोष्टीचं बद्दल कधी खेद निर्माण करू नका. प्रयत्न करा, एक दिवस तुम्हाला वाट नक्कीच मिळेल. आणि आपले आयुष्य हे ऊन सावलीचा खेळ आहे आणि तसाच तो खेळ जीवनभर चालत राहणार आहे. आणि ऊन म्हणजे नक्कीच दुःख आणि सावली म्हणजे नक्कीच सुख असं जरी आपण धरलं तर हा ऊन सुख दुःख हे चालूच असणार आहे. म्हणून शून्य आणि वर्तुळ यातही एक फरक आहे. कारण शून्यात आपण एकटे असतो आणि वर्तुळात आपली माणसं मात्र असतात. आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असते. मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी माणूस असतो आणि तोच खरा समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुमची जेवढी प्रॉपर्टी, जेवढा गुंठा तुम्ही करता ते कधीच आपल्या कामी येत नाही. फक्त ते असावे हे मात्र निश्चित, पण त्याचा गर्व आपल्याला कधी होऊ नये. म्हणून निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणारी व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी आहे. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र ते जास्त करत असतात. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग फक्त करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करत येईल. आणि सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील ना तर स्वभावात गोडी असायला हवी, हे मात्र निश्चित. आणि आयुष्य कितीही सुंदर असले तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार मात्र तुम्हाला कधीही नसावा. आणि चुकांमधून येतो तो अनुभव असतो आणि अनुभवातून मिळते ते खरे यश असते आणि ते तुम्हाला मिळूनच राहत असते. म्हणून 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीच करू नका. आणि दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारी लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे मात्र निश्चित. म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि शून्याची ही उणीव भासते कधी कधी, कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी आणि ते स्वप्न आपण पाहिलेले असतात. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होऊन जाईल, पण आंतरिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते होणारही नाही. म्हणून पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी, जो विचारी तुमची कहाणी, सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभरीची. म्हणून तुम्हाला जे दुःख सुखात विसरत असतील त्या लोकांच्या मागे कधीही जाऊ नका, पण तुमच्या दुःख सुखात जे लोक तुम्हाला नक्कीच विचारत असतील त्यांना तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे आणि जन्मभर सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून हसण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं तुम्ही फक्त आयुष्यामध्ये जोडत राहा. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या माणसामध्ये माणुसकी असते तो माणूस नदी सदा सर्वदा तुमच्या मदतीसाठी उभाच असतो. म्हणून स्वामी सांगतात, ज्यांचं कुणीच नसतं ना त्यांच्या आम्ही आहोत, म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वचन स्वामी देत आहेत, फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि त्या संकटातून आपल्याला दूर करत असतात. म्हणून ओदळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं, मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला फक्त आपण घेरावं, एवढंच मात्र निश्चित. म्हणून ज्याला आपले विचार पडत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआपच खाली जात असतो आणि ते पाणी स्वच्छ होत असतं. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात आणि तुम्हाला ती नक्कीच आयुष्यामध्ये त्रासही देऊ शकतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. ते फुल फुलूनच राहतं आणि त्याला जी प्रक्रिया करायची तो करूनच राहतो. तसंच जीवनात आपण कोणाकडेही नकारात्मक लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं फक्त चांगला विचार ठेवायचे आणि सकारात्मक विचार ठेवून चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहायचंय. आणि नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात आणि ती सांभाळली की आपल्याला जबाबदारी आपोआप कळते आणि आपण ते नातं टिकवत असतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. म्हणून तुम्हाला देव संधी देत असतो, त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच केलं पाहिजे आणि त्याचा किती फायदा घेतला पाहिजे याला पण एक लिमिट असते. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि डोळे तुम्हाला सर्व काही सांगत असतात. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, फक्त त्याचं मन ती माणसं आपोआप जिंकून घेत असतं. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्या काढल्या बदामापेक्षा खूप महाग ठरत असतो आणि महाग असतो. म्हणून आपल्याला कुठे किंमत मिळेल तिथे आपण राहिले पाहिजे आणि जे लोक आपल्याला किंमत देत नाही त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत अजिबात करावी लागत नाही. आणि मित्रांनो, भक्ती म्हणजे माऊली आहे आणि माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरपूरची ती माऊली म्हणजे आपली वारी आहे आणि तीच वारी आपण प्रत्येक वर्षी जात असतो. आणि पंढरपूरच्या
नक्कीच विठ्ठलाचं दर्शन घेत असतो. त्यामध्ये जो गोडवा आहे, जो आनंद आहे, तो आनंद तुम्ही जीवनामध्ये एकदा नक्कीच अनुभवला पाहिजे. त्याने आंतरिक सुख प्राप्त होते आणि खूप आनंद मनाला होत असतो. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र तुम्हाला जगावंच लागेल. आणि सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूस पसरत असतात. म्हणून अफवा तुम्ही कधी पसरू नका. प्रत्येकाचं चिंतन चांगल्याच प्रकारे करा आणि प्रत्येकाला आपल्या मनात चांगली जागा निर्माण करून द्या. नाहीतर वाईट गोष्टी बोलण्यामध्ये तुमचाही वेळ वाया जाईल आणि तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. म्हणून जो सतत चिंता करतो तो दुःखी असतो, आणि जो नक्कीच स्वामींचं नामस्मरण करतो, पूजन करतो, तो सदैव व्यक्ती सुखा असतो आणि त्याच्या पदरात नेहमी स्वामी सुख टाकत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो आणि जो लढाईसाठी प्रत्येक गोष्ट करण्याला तयार असतो. म्हणून विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असेच तुम्ही गणगोत जोडायचे आहे आणि अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही नक्कीच दूर राहायचंय. जसा सूर्य उगवतो तशा तुमच्या मनातील नवीन भावना, नवीन कल्पना उमलल्या पाहिजे. आणि काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही. आणि आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदात नक्कीच जगायचा असतो. आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मग तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाही. आणि आपण आयुष्यामध्ये कधी कधी आपण लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो, जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र पूर्णपणे महत्व असतं. आणि चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. म्हणून प्रत्येकाच्या चुकीला तुम्ही क्षमा करत जा. आणि सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि असंच तुम्ही प्रयत्न करत नक्कीच तुमचं यशही गाठू शकता. म्हणून ओठांवर हसू होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि आपण खुल्या मनाने नक्कीच जगू शकत होतो आणि आपल्याला कोणाचीही चिंता मात्र नव्हती. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि तुम्हाला ते विद्या आलीच पाहिजे आणि ते नक्की शिकून तुम्ही भरपूर मोठ्या पदावरही जाऊ शकता. म्हणून तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं मात्र काहीही नसतं. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो. आणि त्याच माणसाला आपण जीवनामध्ये नक्कीच आपण आपल्या जीवनात साठवून ठेवायचे आणि त्या लोकांना कधी सोडायचं नाही. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात हे मात्र निश्चित. आणि वरती काहीही असो, कितीही रुपयाचं असो, पण कपाळी जी लावतात ना टिकली, ती मात्र 2 रुपयाची असते, पण त्याला कपाळावर स्थान असतं. म्हणून तुमची किंमत ही तुमच्या पैशावरून कधीच ठरवली जात नाही, तुमचं मन कसं आहे यावरून ठरवली जात असते. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण जीवनात आनंदी राहिले पाहिजे. आणि मदत करण्याची जिद्द आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आपले असोत किंवा परके असोत, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी आपल्या असली पाहिजे आणि ती माणुसकी आपण जिवंत ठेवायला जावी. म्हणून थोडा वेळेपणाही जगण्यात असावा लागतो, कारण जास्त समजूतदारपणा त्रास भरपूर देत असतो आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज कधीच भासत नाही. म्हणून समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून. म्हणून आपण प्रत्येकाशी गोड बोललो तर कितीही मान व्यक्ती असेल तो आपल्याशी त्याच नम्रतेने बोलत असतो आणि त्यालाही वाटत असतं की हा माणूस खरंच चांगला आहे. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष आपण केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांचा विचार तुम्ही नक्कीच करा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न आणि मनाने हरलेला धीर देणे याशिवाय दुसरे कोणताही धर्म या जगात असू शकत नाही आणि असणारही नाही. म्हणून संगत नेहमी चांगले ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्याला संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र असतं आणि ते अवलंबून राहणारही आहे. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा,
कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने आपल्याला सोडवता येत असतात आणि नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत तो व्यक्ती समाधानात आणि सुखी मात्र असतो. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नको होऊ तू उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि समाधानाने जगला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नवीन लोक तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील. म्हणून प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल तुमची हार आणि संकटे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा त्याला प्रतिकार आणि तुम्ही त्याला प्रतिकार करत जीवन आपलं फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जगायचंय. आणि आपल्याला स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं जास्त आपण स्वामींच्या सानिध्यात राहू आणि स्वामी आपल्याला तेवढं जास्त आशीर्वाद देतील. म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जात असते आणि काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवन कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखे आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो ना, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिकच स्वच्छ आणि अधिकच चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून ते आपल्याला त्रास देतं, कारण आपण चांगले व्हायला हवे आणि आपण जीवनामध्ये भरपूर सुधारायला हवे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि म्हणून आदर प्रत्येकाला द्या आणि नम्रपणे आपण बोलायला शिका. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे घडलेले जीवनात कर्म पाहत असतो आणि तुमचे कर्म जसे असतील तसेच देव तुम्हाला फळही देत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु तो सर्वांसोबत जर तुम्ही वाटून घ्याल ना, तर तो खूप वाढत असतो आणि आपल्याला ती मजाही येत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते आणि ती आशा नक्कीच आपण जागरूक केलीही पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ती येते सुद्धा. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. नेहमी प्रथम क्रमांकावर राहा, स्मितास्ते करताना, प्रशंसा करताना आणि खुले मनाने समाधानी हसताना आणि प्रत्येकाला सहकार्य करताना. खुले मनाने करा आणि प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी नक्कीच दानधर्म केलाच पाहिजे. आपल्याकडे कशाची कमी भासत नाही. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती मात्र पूर्णपणे भंग करत असते. आणि नात्यातील आपुलकी टिकून ठेवायची असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच पूर्णपणे केला पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येत नसतो आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात कधीच नसतो. आपण नक्कीच वाटले पाहिजे आणि वाटल्यावर जो मनाला शांती मिळते आणि जे समाधान मिळते ते कुठेही मिळू शकत नाही. आणि मित्रांनो, चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही वृद्धी करत असतो आणि इतरांचं मनही तो जिंकत असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवत असतो आणि त्याला नेहमी तुम्ही स्वच्छ मात्र ठेवले पाहिजे. आणि सुखदुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि तो खराखुरा आनंद घेऊनच आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे. आणि मावळतीचा सूर्य सांगतो की परिस्थिती किती कठीण असली तरी त्याचा शेवट हा सुंदर होत असतो आणि सुंदर शेवट नक्कीच सुंदर सकाळही आणत असतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. आणि कुणालाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोट दाखवू नका आणि कधीही आपली चूकही मान्य करायला शिका. तेव्हाच तुम्ही जीवनातून भरपूर बोध घ्याल आणि भरपूर गोष्टी शिकू शकाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि सुख आहे. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात असते. आणि आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. आणि जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त मात्र महत्त्वाचे असते. आणि सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकीची कथा मात्र दडलेली असते. आणि कष्टाविना मिळवलं आणि अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. कारण आपण
ते अनुभवातून मिळवत असतो आणि पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव मात्र चांगल्या रीतीने आलेला असतो आणि तो अनुभव आपल्याला जीवनाकडून भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि याच प्रेम रूपाने तुम्ही परमात्म्याजवळ नक्कीच पोहोचू शकता. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून तुम्ही फक्त दूर करायला शिका आणि ते केलं की तुम्हाला सर्व काही जमून जाईल. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं कधीच नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं आणि ते समाधान आपलं नांदलं पाहिजे. आणि जीवनात काही क्षण असे येतात, जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात ते उतरवत असतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट घेऊन येत असतात आणि ती सोनेरी पहाटच आपल्याला नक्कीच चांगल्या रीतीने चांगल्या गोष्टी घडवत असते. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे. आणि शरदाच्या चंद्राप्रकाशी चांदण्याने दुधात न्याहातात ना, तसंच तुम्हाला न्यायचं आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून नातं काय हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे अनुभवणं जास्त महत्वाचं असतं आणि तेच गोड असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा तुमच्या मनापासून होत असतो. आणि भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते आणि भोजनात असेल तर तो प्रसाद बनत जात असतो. म्हणून तुम्ही भक्ती फक्त निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर सर्व काही तुम्हाला देणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला कधीच नाराज करत नाही. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते परमेश्वर तुम्हाला देणारच आणि त्याला द्यायलाच लागेल. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास फक्त ठेवा तुमचा सुरू आणि जीवनभर अभ्यास आपला सुरूच असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही आणि तो चांगल्या रीतीने प्रयत्नही करू शकत नाही. म्हणून तुम्ही फक्त दुःख आणि त्रास सहन करत असाल तर तेव्हा त्याला एका चांगल्या गोष्टीप्रमाणे घ्या आणि मनातून कधी खचू नका. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ बाकी राहत असते आणि तुम्हाला ती बाकी ठेवायला लागत असते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात आणि ते मन चांगलं ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले जात नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, कोणावर तुम्हाला संशय आला ना, तिथे विषय थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असतं. म्हणून समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला शिका आणि त्या व्यक्तीशी बोलल्यावर तुम्हाला कळेल की आपण जो विचार करत होतो तो अगदी चुकीचा विचार होता आणि तसा विचार आपण अगदीच करायला नको होता. म्हणून आपण चुकीचा विचार करत असाल तर तसा विचार अजिबात करू नका आणि तसा विचार करणाऱ्यालाही चुकीच्या गोष्टी मात्र दिसत असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्ण पणाला लावून देतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तोच खरा या जीवनामध्ये जगण्यासाठी आलेला असतो. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही मात्र आदर मात्र करत असते आणि त्याला माहिती असतं की हे पैसे कसे कमवले जातात आणि जीवनामध्ये कसे जगले जाते, कारण त्याला पूर्णपणे तो अनुभव आलेला असतो आणि त्या अनुभवातूनच तो लोकांची कदर मात्र करायला शिकून जातो. आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो आणि यशाचे साक्षीदार तुम्ही नक्कीच झालेही पाहिजे. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानांपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते परमात्मा सगळं काही बघतही असतो. म्हणून आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. फक्त या प्रवासामध्ये तुम्ही चालत राहा आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि ऐकायला सुद्धा मिळतील. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस तुम्ही थकून जाल आणि तुम्हाला असं वाटेल की आता पूर्णपणे सगळं काही संपलेलं आहे, त्यावेळेस स्वामींचा धावा घ्या आणि स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींना सर्व मला दिल्याबद्दल धन्यवाद म्हणा आणि स्वामींना म्हणा की तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहू द्या. एवढंच बोला आणि स्वामींच्या चरणी डोकं ठेवून स्वामींची माफी मागा की काही चुकी झाली असेल तर स्वामी राया मला माफ करून टाका. बस एवढंच करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि तुमचे सगळे मार्ग हे मोकळे झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, ते मोकळे होतीलच. म्हणून घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना,
तोपर्यंत घर शाबूत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातले निर्णय हे आपले स्वामी महाराज घेत असतात आणि स्वामी महाराज तुम्हाला सर्व काही शिकवत असतात आणि सांगतही असतात. म्हणून तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचे जे चमत्कार असतील किंवा ते तुम्हाला जे सांगत असतील किंवा कोणता व्यक्ती तुमच्या मदतीला पाठवत असतील तर त्यांचं ते बोलणं समजून घ्या आणि ते समजण्यासाठी तुम्हाला नामस्मरण हाच एक पर्याय उरत असतो. म्हणून हारण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते आपण केलेच पाहिजे. मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकला आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं तुम्ही इमानदारीने सोडायचं नसतं. इमानदारीने प्रयत्न करत राहा, भरपूर काही तुम्हाला मिळेल. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणार नाही आणि दिसतही नाही. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि तेच यश त्याला भरपूर वेळेस मिळणार आहे. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही तुमच्याजवळ उरणारच नाही आणि तुम्हाला सर्व काही मिळालेलं असेल. म्हणून आपल्या आराध्य देवताला नक्कीच तुम्ही पूजलं पाहिजे. आणि दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही आणि ते विसरूही शकत नाही. म्हणून कोणाच्या मनाला लागल असं कधीही आपण बोलू नये आणि तसं कधीही वागू नये. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत मात्र येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला आणि सुखा समाधान आपलं जीवन व्यतीत करत चला. आणि दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच आपण जपून ठेवलीही पाहिजे. आणि जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, कधी तुम्ही चांगला विचार करा आणि चांगल्या विचारांनीच तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे हे तुम्ही नक्की शिकून घ्यायला हवं. आणि परिस्थितीची लढायला मात्र शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं मात्र बघायला शिका आणि ते स्वप्न बघत असताना स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना कायम तुमच्या मनात एका कोपऱ्यात ठेवा आणि स्वामींना सर्व काही तुम्ही अर्पण करायला शिका. स्वामींना क्षमा मागायला शिका, धन्यवाद द्यायला शिका. सर्व काही आपण स्वामींकडून शिकतो आणि स्वामींजवळ जाऊन आपण नम्रपणे नक्कीच वागलं पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही सर्व काही गोष्टी या केल्याच पाहिजे. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्यासोबत असतो. कारण लोकांना पहिले मदत करायची सवय नसते, पण तो व्यक्ती जर चांगल्या पदावर गेला किंवा त्याने यश मिळवले तर त्याच्या मागे लाखोंची गर्दी सुद्धा असते. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत मात्र देत असते आणि आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. म्हणून अशा लोकांवर बोलणं हे व्यतीत मानलं जातं आणि हे काही उपयोगाचंही नसतं. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहणे ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगली एक प्रक्रिया दिसत असते आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसत असते आणि ते नक्कीच ती कला आणि त्याच्याजवळ असते सुद्धा ती देवानेच त्याला दिलेली असते, कारण तो देवाचे भक्ती आणि देवाचे नामस्मरण करत असतो. म्हणून पावसाची रिमझिम आणि हवेचा गारवा आणून नक्कीच तुमच्या जीवनात स्वामी भरपूर काही चांगल्या गोष्टी पुरवत असतात आणि ते फक्त आपल्याला समजायला हवे आणि त्यासाठी आपण भक्तीत असायला हवे. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार फक्त तुम्ही बाजूला सारा आणि मन मोकळेपणाने विचार करा आणि मन मोकळेपणाने जगा. मनाला जिंकायचे असते ते म्हणजे भावनेने आणि रागाला प्रेमाने जिंकायचे असते. अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे असते. अपयशाला धीराने जिंकायचे असते आणि संकटाला धैर्याने जिंकायचे असते आणि माणसाला माणुसकीने मात्र जिंकायचे असते. म्हणून ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्यामध्ये नक्कीच काही गोष्टी अशा बदल होतील ज्या ईश्वराने स्वतः बदल केलेले असतील. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना आणि मनाची शक्ती त्यामुळे तुमची वाढणार आहे हे मात्र निश्चित. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या असं स्वामींकडे तुम्ही नक्कीच मागलं पाहिजे. आणि संकटाशी लढण्यासाठी स्वामी मला पाठबळ द्या हे फक्त तुम्ही स्वामींकडे बोललं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामी तुम्हाला पाठबळ देतील आणि सर्व काही देतील. फक्त स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास ज्या दिवशी कमी होईल
त्या दिवशी फक्त तुम्ही स्वामींना एकदा मुजरा करा आणि स्वामींना सांगा की माझ्या जीवनातील जे काही चुकीच्या गोष्टी मी केल्या असतील त्यासाठी स्वामी मला माफ करा आणि स्वामी मला तुमच्या पदरात घ्या आणि स्वामी मला खरंच क्षमा करा. आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण फक्त याच गोष्टी केल्या पाहिजे आणि याच गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. तरच आपल्याला स्वामी पाठबळ देतील. आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार केलेली ताकद ही नेहमीच घातक असते आणि ती ताकद तुम्ही कधीही उधार घेऊ नये, कारण ती दुसऱ्यावर अवलंबून असते आणि तो व्यक्ती आपल्याला तसं समजत असतो आणि त्याचप्रमाणे वागवतही असतो. म्हणून ती ताकद काही कामाचीही नसते. आणि प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. आणि मुहूर्त केव्हाही असतो, फक्त तुमच्या मनात चांगला व्यक्ती आला आणि चांगली भावना आली आणि चांगला टाइम आला तेव्हा तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि चांगली सुरुवात करून तुम्ही स्वामींचे आशीर्वाद घेऊन त्या कामामध्ये यशही मिळवू शकता. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्हाला ते वागायलाच लागेल, कारण आपला स्वभाव नेहमी चांगला ठेवावा लागतो. आणि चांगला स्वभाव ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टींची गरज पडत असते. आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करून भरपूर काही जीवनात साध्य करू शकतो आणि भरपूर काही मिळवू शकतो. म्हणून प्रथम पराभूत नंतर यशस्वी अशा भरपूर काही गोष्टी या जगात घडल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यातून आपल्यालाही भरपूर काही शिकायला मिळेल हे मात्र निश्चित. म्हणून त्यातून फक्त तुम्ही शिकायला मिळेल एवढ्याच गोष्टी घ्यायला शिका आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. भरपूर काही शिकायला मिळेल. नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला लढा द्यावाच लागेल. आणि आता ध्येय गाठण्याच्या आपल्या संपूर्ण प्रक्रियेत गती यावी आणि कोणत्याही अडचणीत आपलं सातत्य टिकून राहावं आणि जग प्रसिद्ध झालेल्या अनेक ध्येयनिष्ठ व्यक्तींकडून प्रेरणा घ्यावी. यासाठी आपण अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहोत, ती तुम्ही नक्कीच ऐका. त्या व्यक्तींना सुरुवातीला अत्यंत दुःख, निराशाजनक अनुभव आले. त्या व्यक्ती अनेक वेळा अनेक स्तरावर भरपूर काही त्यांना पराभूत झाल्या आणि परंतु सरते शेवटी त्यांनी त्यांचं ध्येय गाठलं आणि ते जगप्रसिद्ध झाले. जून 2008 मध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या MBBAच्या विद्यार्थ्यांसमोर हे भाषण करताना हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरी मालिकेची लेखिका J.K. रॉलिंग म्हणाले, आयुष्यात मी जेवढा पराभव स्वीकारला तेवढा तुमच्यापैकी कोणीच स्वीकारला नसेल. परंतु पडण्याशिवाय किंवा पराभवाशिवाय आयुष्य असू शकत नाही. जो पडत पडत धडपडत नाही तो जन्मताच उभा राहू न शकणारा अपंग असला पाहिजे. त्यापुढे रॉलिंग म्हणाली, इंग्लंडच्या राणीपेक्षा श्रीमंत होण्याचं ध्येय आपोआप साधता येत नाही. खिशात पैसे नसताना, पतीनं घटस्फोट दिलेला असताना आणि एक लहान मूल सांभाळत असताना एका जुन्या टाईपरायटरवर एखाद्या पुस्तकाची संहिता तयार करायची आणि ते पुस्तक जगातलं सर्वाधिक खपाचं पुस्तक करायचं हे चमत्कारानं घडत नसतं. रॉलिंगच्या या भाषणानं स्तब्ध स्मितीत झालेले विद्यार्थी मंडळी आणि आवाजून भाषण ऐकत होती. तेव्हा रॉलिंग म्हणाली, तब्बल 12 प्रकाशकांनी माझं हॅरी पॉटर नाकारलं. 13व्या प्रकाशक छापायला तयार झाला, पण रॉयल्टी नव्हे तर पुस्तकाच्या बदल्यात नोकरी करायची आणि पगार घ्यायचा अशी अट त्यानं घातली. मी ती स्वीकारली, कारण माझ्या या कादंबरीची ताकद मला ठाऊक होती. आणि जरा विचार करा, पहिल्या 4थ्या 7व्या 11व्या नकारानंतर रॉलिंगनं माघार घेतली असती तर आजच हॅरी पॉटर वैभव दिसलं असतं का? मग हर्नाल्ड डेव्हिड या माणसानं वयाच्या 65व्या वर्षी असं एक स्वप्न पाहिलं. फ्रोझन गोष्टी त्यानं विकण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते त्यानं पूर्ण केलं सुद्धा. म्हणून आपण फक्त या लोकांकडे लक्ष देऊन आपण त्यांचं स्वप्न त्यांनी कसं मिळवलं याकडे लक्ष दिलं पाहिजे. रात्रीची स्वप्न आठवत बसणे ही पळवाट आहे, दिवसाची स्वप्न ही यशाची वाट आहे. आणि प्राप्तीच्या धमधम आम्हीसाठी ध्येय हे इंधन आहे आणि ते ध्येयाचं इंधन आपण नक्कीच लावून चांगलं गोष्टी प्राप्त करू शकतो आणि चांगल्या गोष्टींना आपण नक्कीच प्रतिसादही देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमचं काम करत असताना तुमचा टाइम त्या कामाला किती लागेल हे तुम्ही नरोज ठरवून घेतलं पाहिजे आणि ते ठरवून घेतल्यावरच तुम्हाला ते काम करण्यासाठी नक्कीच उत्साह मिळत असतो. म्हणून तुमची डेडलाईन ठरवून घ्या. कोणतेही काम सुरू करण्याआधी त्याचा शेवट कशा पद्धतीने होणार याची स्वतःला माहिती असणे आवश्यक आहे. किंवा एखादे काम हाती घेतल्यानंतर ते तडीच नेणे गरजेचे आहे. असे ध्येय पूर्णपणे करण्यासाठी त्या ध्येयाचे छोट्या कामांमध्ये विभागणी करावी. त्यामुळे एखादे मोठे ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या आपोआप तयार होतील आणि अशा तयार झालेल्या पायऱ्यांपासून एक उत्तम मार्ग नक्कीच बनेल आणि त्यावर मार्गाने चालण्यास सुरुवात करा. म्हणून रात्री झोपताना किंवा दररोज सकाळी उठल्यावर आपण दिवसभरामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत याची यादी आपल्याकडे उपलब्ध असते. त्यानुसार तुम्ही कामाला सुरुवात करता. परंतु संपूर्ण दिवस पूर्ण गेला तरी सुद्धा काही कामे अजूनपर्यंत उरलेली असतात. याचे कारण
आपणाला उमजत नाही आणि अनेकांच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात की मी पूर्ण दिवस काम करत असतो तरी सुद्धा माझी कामे मागे उरतात. म्हणून यावर एक साधा आणि सोपा उपाय आहे, तो म्हणजे आपण करत असलेल्या प्रत्येक कामाची किंवा कामं पूर्ण करण्याची एक डेडलाईन ठरवत नाही आणि त्याचा परिणाम एखादे काम तुम्ही किती वेळात पूर्ण करायचे हे ठरवले की त्या कामामध्ये एक प्रकारची गती आणि एक अचूकता निर्माण होते आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करू शकाल आणि त्या कामामध्ये तुम्हाला मनही लागेल. म्हणून आज या स्पर्धेच्या युगात बहुतेक विशेषतः खाजगी क्षेत्रात अंतिम मुदतीचे म्हणजेच डेडलाईनचे पालन करावे लागते आणि त्यामुळे काम दिलेल्या वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत होते. आणि आपण दिनक्रमातील कामांची डेडलाईन ठरवा आणि डेडलाईन नोंदवून घ्या. त्यानंतर तुम्हाला करावयाच्या कामाचे आणि तुमच्या जवळ असणाऱ्या वेळेचे नियोजन करा आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरवठा करा. आणि पुस्तकाच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी डेडलाईन तुम्ही स्वतःच्या जीवनात नक्की देखील त्याचा वापर करू शकता आणि तुम्ही कमी कालावधीमध्ये मोठी ध्येय गाठू शकता आणि जीवनात यशस्वीही होऊ शकता. म्हणून संधी कधीच चालून येत नसते, तर ती आपण संधी निर्माण करावी लागते आणि ती निर्माण प्रत्येकालाच करावी लागते. हे म्हणजे असं झालं की तुम्हीच दुसऱ्यांची संधी निर्माण झालेली असेल त्याच्यावर तुम्ही ताव मारत आहात, तसं कधीच करायचं नसतं. आपली संधी ही आपल्याजवळ आलेली असते, फक्त आपल्याला तिला ओळखता आलं पाहिजे आणि ती संधी आपण नक्कीच साधू शकतो. म्हणून त्रयस्थ होऊन स्वतःकडे पहा. तुम्ही समाजामध्ये अनेक व्यक्ती पाहता ज्या स्वतःमध्ये चुकांचे खापर नेहमी इतरांच्यावर फोडतात. त्यांना असे वाटते की इतरांच्या माथी चुकांचे खापर फोडल्याने त्या समस्येतून स्वतःला बाहेर पडू शकतो, परंतु ही साप चुकीची आणि भ्रामक कल्पना आहे. अशा व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना स्वतःच्या हातून झालेल्या चुकांबद्दल नेहमी वकिलाची भूमिका घेतात आणि त्यांच्या प्रकारची चूक झाल्या इतरांच्या हातून घडली तर त्यांच्यावर आरोप करत स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेत असतात. म्हणून अशा व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा नशिबावर जास्त प्रमाणात विसंबून असतात. म्हणून आजच्या धावपळीच्या युगात मानव खूप व्यस्त झाला आहे आणि त्याने स्वतःचा अहम इतका वाढवला आहे की इतर व्यक्तींमधले चांगले गुण पाहण्यासाठी त्याला वेळच मिळत नाही आणि इतरांच्या कार्याबद्दल त्याचे कौतुक करावे म्हणजे त्यांना कार्य करावयास प्रोत्साहन मिळते आणि हेच विसरत चालला आहे. परंतु स्वतःला केलेल्या कार्याबद्दल इतरांनी त्याची प्रशंसा करावी असे नेहमी त्याला वाटत असते आणि अशाच व्यक्तींची संख्या आज फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि ही संख्या कमी करावायची असल्यास प्रत्येकाने स्वतःला त्रयस्थ नजरेने पाहिले पाहिजे आणि म्हणजेच स्वतः करत असलेल्या कोणत्या गोष्टी योग्य आहेत ते समजू शकेल. म्हणून अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखविले तरच अंधार दूर होईल आणि तुमचा नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारा उत्तम दिवस नशिबामुळे नव्हे तर कर्तृत्वामुळे येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आज ज्या प्रकारचे कार्य कराल तसाच भविष्यकाळ तुम्हाला मिळणार आहे. आणि स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्व तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्ही निघून गेलात तर तिथे तुमची मर्यादा आणि सर्वदा आठवण राहील आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमच्या आतुरतेने वाट मात्र पाहतील. म्हणून माणूस नेहमी दोनच गोष्टींमुळे ओळखला जातो, एक म्हणजे कर्म आणि दुसरे म्हणजे कार्य होय. आणि जो व्यक्ती उत्तम प्रकारचे काम करतो त्याचे कर्मही उत्कृष्ट असते आणि जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात आणि लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात. म्हणून पण खरं सांगायचे झाले तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. आणि इतरांच्या कार्याला कधी कमी लेखू नये, कारण प्रत्येकाचे काम हे ज्याच्या त्याच्या दृष्टीने उत्तम मात्र असते आणि अनुभवाने एक शिकवण मिळत असते. कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका, तुम्ही हिशोब करू नका आणि काही जिंकणं बाकी आहे, हरणं बाकी आहे, अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहात, अजून आयुष्याचे संपूर्ण पुस्तक मात्र आपले बाकी आहे. आणि स्वतःच्या कामात मग्न राहा आणि प्रत्येक कार्य करत असताना त्रयस्थांच्या दृष्टीने उत्तम कसे करता येईल याचा विचार करा, म्हणजे आयुष्य तुमचं यशस्वी होऊन जाईल. आणि बसलेल्यांना जागे मात्र तुम्ही करायला शिका. बऱ्याच वेळा तुम्ही निवांत क्षणी बसलेले असता आणि त्यावेळी मनामध्ये अनेक चांगल्या कल्पना आणि संकल्पना आठवतात, परंतु त्या फक्त संकल्पनाच राहतात. असे होण्यामागच्या कारणांचा शोध घेतल्यास त्याची किरकोळ आणि क्षुल्लक कारणे स्पष्ट दिसून येतात. म्हणून तुम्ही करत असलेले संकल्प सत्यामध्ये उतरवण्यासाठी जी संकल्पना ज्या वेळी सुचेल त्याच वेळी थोडा का होईना पण त्या संकल्पनांचा पाठलाग करायला हवा, म्हणजेच त्याचे कृतीमध्ये रूपांतर करायला हवे, तरच त्याचा फायदा आहे. आणि तुम्ही निवांत वेळी घरामध्ये किंवा बाहेर काम करण्याचा मनसुबा ठेवत असाल, परंतु ती कामे पूर्णत्वास नेऊ शकत नाही असे जेव्हा स्वतःला वाटू लागेल
त्याची कारणे म्हणजे नंतर करू, अजून खूप वेळ आहे, आत्ताच करणे गरजेचे आहे काय, आणि अशा प्रश्नांच्या विचाराने मन गोंधळून गेलेले असते. आणि या सर्वांवर एकच उपाय, तो म्हणजे स्वतःच्या विचारांवर, कृतीवर, सवयींवर आणि आत्मविश्वासावर बसलेली धूळ बाजूला सारून बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने जागे होणे गरजेचे आहे. आणि तुम्ही जे कार्य करता ते जर समाज तसेच संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीमध्ये भर घालणारे असेल, तर तुमच्याबरोबर किंवा तुमच्या विचारांशी समंजस असणाऱ्या व्यक्तींना तुमची संकल्पना सांगा आणि त्यांना हे चांगले कार्य करण्यासाठी जागे करा. तुम्ही काहीतरी वेगळं आणि उत्तम करू शकता याची जाणीव त्यांना करून द्या. म्हणून तुमच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तींमुळे तुमची थोडीफार ओळख निर्माण होत असते. आणि मराठीमध्ये एक छान म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधळा पोळा आणि वाण नाही पण गुण लागला. तुमचे आईवडील कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला नाही, परंतु तुम्ही कोणाचे आईवडील होणार हे नक्कीच तुमच्या हातामध्ये असते. आणि तुमच्या आयुष्यात कोण येणार ही येणारी वेळ ठरवते, परंतु शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यात कोण राहणार हे तुम्हाला स्वतःला ठरवावे लागते. आणि त्यामुळे तुमच्या बरोबर असणारे आळशी, नकारात्मक विचार करणारे किंवा कामातील चालढकल करणाऱ्या व्यक्तींपासून थोडेसे तुम्ही दूरच राहा. एका ठराविक वयानंतर तुम्हाला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिला गेला आणि त्याचे कारण हेच असते. तुमच्या लक्षात आले पाहिजे की जसे जसे तुम्ही मोठे होत असता आणि जाता तसंच तशा तुमच्या हातून झालेल्या चुका खोडल्या जात नाहीत. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि तो आनंदाने आपण जगला पाहिजे. आणि स्वतःच्या मनातील संकल्पना कृतीत आणून त्याचा उपयोग नेहमी इतरांच्या चांगल्यासाठी करा. असे म्हणतात की तुम्ही जे कार्य करता त्या पद्धतीने तुमचं भविष्य घडत असते, परंतु रिकाम्या वेळी तुम्ही जे कार्य करता प्रत्यक्षात तुम्ही तसे असता. आणि रिकाम्या वेळेतील तुमचे विचार, कृती ही प्रगतीतील पायऱ्यांचे काम करतात. आणि मग त्या पायऱ्या कशा पद्धतीने तयार करायच्या हे स्वतःच्या ठरवावे लागते. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. आणि मुळात संकटे तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. आणि या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो. म्हणून भीतीची वाईट कल्पना तुम्ही कधीच करायची नाही. आजच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक जण मागे राहतात आणि त्यांची अनेक कारणे असतील, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वासाचा अभाव. आणि तसेच प्रत्येक क्षणी मनातील चाललेली चलबिचल, अस्थिरता. प्रत्येक व्यक्ती कोणतेही कार्य करत असताना त्याला ते कार्य कशा पद्धतीने करता येणार नाही हे सांगण्यासाठी संख्या आज समाजामध्ये वाढत आहे. आणि तुम्ही एखाद्याला पाठिंबा देत नसाल तर काहीही हरकत नाही, परंतु त्याला नकारात्मक दृष्टिकोनाकडे खेचायला नको आहे हे लक्षात ठेवायला हवं. आणि एकदा एक 6 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाचा मुलगा फिरायला गावबाहेर जातात. बोलणे खूप रंगते, ते दोघे एकमेकांमध्ये खूप रमून जातात. अचानक पुढे एक भला मोठा खड्डा येतो आणि त्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा पडतो आणि जीवाच्या आकांताने ओरडू लागतो, मला वाचवा, मला वाचवा. त्या 6 वर्षाच्या मुलाला काही सुचत नाही नेमके काय करायचे म्हणजे त्याच्या मित्राचे प्राण वाचतील. तो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला एक दोरी दिसते. तो ती दोरी त्या खड्ड्यात अडकलेल्या मित्राकडे फेकतो आणि दुसऱ्या टोकाला धरून मित्राला त्या खड्ड्यातून वरती खेचायला सुरुवात करतो. शरीरातील सर्व शक्ती एकवटून तो प्रयत्न करीत राहतो. तो वरती खेचत राहतो जोपर्यंत त्याचा मित्र वरती येत नाही तोपर्यंत. आणि शेवटी त्याच्या मित्राचे प्राण तो 6 वर्षाचा मुलगा वाचवतो. आणि हे दोघे आनंदाकडे गावाकडे जातात. आणि मग तो 10 वर्षाचा मुलगा गावातील सर्वांना घडलेल्या घटनेबद्दल सांगतो. आणि त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, परंतु गावातील सर्वात वृद्ध माणसाला सगळे मिळून विचारतात तेव्हा ते म्हणतात त्या 6 वर्षाच्या मुलाने त्या 10 वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले असतील, यात काही शंका घेण्यासारखे नाही. आणि ते खरे देखील आहे. ते सर्वांना सांगतात. जेव्हा तो 10 वर्षाचा मुलगा खड्ड्यात पडला तेव्हा 6 वर्षाच्या मुलाच्या जवळ कोणीच नव्हते. त्याला जर जवळ येऊन कोणी सांगितले असते की तू हे करू शकत नाहीस तर नक्कीच तो करू शकत नसता, परंतु त्याला असे सांगणारे कोणीच तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे तो त्याच्या मित्राचे प्राण वाचवू शकला. म्हणून प्रत्येकामध्ये काम करण्याची वृत्ती असते, धाडसही असते, परंतु कुठेतरी मनामध्ये भीतीची वाईट कल्पना दडलेली असते आणि तीच अशाच वेळी बाहेर येते आणि तुम्हाला मिळणाऱ्या यशाचे अपयशाचे रूपांतर होते. त्यासाठी कोणतेही कार्य करत असता ते अगदी निश्चित आणि स्वतःवरील आत्मविश्वासाने सततच्या परिश्रमाने सातत्याने केले तर यश हे नक्कीच मिळते. आणि येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जा, तेही भीतीची कसलीही वाईट कल्पना मनामध्ये न बाळगता. मग पहा, यश नक्कीच मिळेल. आणि सर्वांना ते यश मिळण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील ही मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, विश्वास एक छोटा शब्द आहे. तो वाचायला 1 सेकंद लागतो, विचार केला तर मिनिट लागतो, समजला तर दिवस लागतो,
पण सिद्ध करायचं म्हटलं तर आयुष्य मात्र आपल्याला खर्ची घालायला लागतं. म्हणून स्वतःच्या गुणांची मात्र बेरीज तुम्ही नक्कीच करायला हवी आणि स्वतःचे गुण पारखायला हवेत. सरल्या दिवसांपासून तुम्ही काय शिकलात आणि सरत्या वर्षांतील तुमचे अनुभव सांगा. असं कोणी आपल्याला सांगितले तर आपण सुरुवात नकारात्मक विचार किंवा वाईट घटना, गोष्टी, कल्पना मनामध्ये एकत्र जमतात आणि त्या आपण समोरच्या व्यक्तीला सांगण्यास सुरुवात करतो. असे केल्यामुळे नवीन दिवसाची सुरुवात देखील आपण नकारात्मकतेनेच करतो. आणि जर तुम्हाला चांगले विचार किंवा स्वतःमधील चांगले गुण कोणते हे जर कोणी विचारले तर मनामध्ये खूप खोलवर डोकावून एखादी घटना शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला जातो. परंतु दररोज आपल्या आयुष्यामध्ये एकतरी आनंदाचा क्षण येत असतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुःखाचे क्षण परत परत उगाळून त्याचा मानसिक शारीरिक त्रास आपण करून घेत असतो. म्हणून आपण नेहमीच उद्याचा दिवस चांगला असावा म्हणून काम करतो, परंतु जेव्हा तो दिवस उदारतो आपण त्याचा उपभोग न घेता सतत उद्याची चिंता करत असतो. म्हणून त्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने उपभोगून काम केल्यास उद्याचा दिवस नक्कीच चांगला जाईल. आणि तुम्ही स्वतःमधील चांगले असणाऱ्या गुणांचा शोध घ्या आणि त्यांना उत्तम कशा पद्धतीने बनवता येईल यावर मेहनत घेतली तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे ध्येय मनामध्ये ठरवले आहे तर मग ते कितीही कठीण असले तर ते अगदी सहजपणे तुम्ही पूर्ण करू शकाल. आणि स्वतःच्या गुणांची नेहमी बेरीज करत राहा. येणाऱ्या नवीन दिवसांमध्ये स्वतःमधील एकतरी चांगला गुण शोधा आणि तो लिहून ठेवा. त्याप्रमाणे कृती करा आणि म्हणजे तो चांगला असणारा गुण उत्कृष्ट होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि स्वतःच्या गुणांची केलेली बेरीज दररोज थोडी थोडी केलेली प्रगती होय आणि अशा लहान लहान गुणांच्या बेरजेने खूप मोठे यश हे मिळवले जाऊ शकते. म्हणून रस्ता कितीही खडकांनी भरलेला असला ना तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला ना तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे देखील कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हानांनी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये मनमोकळे जगून स्वतःच्या गुणांचा शोध घेतलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. त्यामुळे नेहमी स्वतःमधील गुणांची बेरीज करत राहा. आणि आयुष्य हे कापूर आहे, वापरला तरी संपतो आणि नाही वापरला तरी सुद्धा संपतो. त्यामुळे तुम्ही आयुष्यात चांगल्या गुणांची बेरीज केली तर तुमच्या मरणानंतर सुद्धा तुम्ही तुमच्यामधील उत्तम गुणांच्यामुळे नेहमी इतरांच्या स्मरणात राहता. आणि जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान नक्कीच म्हणतात की लोकांमधील चांगले गुण शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा. आणि कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही. किती क्षणाचं आयुष्य असतं, आज असतं तर ते उद्या नसतं. म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं, कारण इथे कुणीच कुणाचं नसतं. जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येतच असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं आणि येणाऱ्यांना घडवायचं असतं. आणि जीवनाचं गणित असंच आपण नक्कीच पूर्णपणे सोडवायचं असतं. आणि हे गणित सोडवता सोडवता आपलं जीवन हे कधी संपून जातं हे आपल्यालाही पूर्णपणे कळत नाही. म्हणून मित्रांनो, मूर्ख समज यापासून नक्की तुम्ही दूर राहिले पाहिजे. मनुष्य प्राणी हा कमी कालावधीमध्ये खूप प्रमाणात स्वतःचा विकास घडवणारा प्राणी आहे. परंतु अनेक व्यक्ती या अजूनही भुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर पडण्यास तयार नाहीत. कित्येक ठिकाणी कित्येक व्यक्ती फक्त बडबड करत असतात, परंतु कृती मात्र काहीच करत नाही. स्वतःचा अहंकार आणि स्वतःमधील असणारा अहम यामुळे त्यांची प्रगती खुंटत असते. आणि अनेक मूर्ख समजुतींच्या अंगी असणारे दुर्गुण अशा व्यक्तींना छान वाटतात आणि अशा दुर्गुणांना ते स्वतःची ताकद किंवा कौशल्य मानतात आणि त्यातच गुरफटून जात असतात. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ती म्हणजे अर्ध्या हळद कुंडाने पिवळे होणे. अशा प्रकारचे वर्तन असणाऱ्या व्यक्तींची संख्या समाजामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. आणि कोणत्याही उपक्रमाचा प्रारंभ करायचा किंवा मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी करायच्या, परंतु वास्तवात मात्र एकही कार्य पूर्ण करत नाही. त्याचबरोबर इतरांचे म्हणणे कशा पद्धतीने चुकीचे आहे हे पटवून देण्यात अशा व्यक्ती पारंगत असतात. स्वतःला असलेल्या अपूर्ण ज्ञानाचा दिखावा राजरोसपणे करतात आणि स्वतःतील मूर्ख समजुती असे लोक सर्वांसमोर मांडतात. त्यांना असे वाटत असते की मी इतरांना कसे मूर्ख ठरवतो आणि स्वतः किती श्रेष्ठ आहे असा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. म्हणून जर तुम्हाला यशाच्या मोठ्या शिखरावर पोहोचायचे असेल तर अशा मूर्ख समाजापासून दूर राहायला हवे. असे म्हणतात की कोणत्याही गोष्टींमधील अर्थवट ज्ञान हे माणसाला स्वतःच्या आयुष्यातील विनाशाकडे, अपयशाकडे घेऊन जाते. आणि ज्या गोष्टीतील स्वतःला ज्ञान नाही अशा गोष्टींचा प्रारंभ करू नये. आणि प्रारंभ करण्या अगोदर त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान आत्मसात करणे मात्र गरजेचे आहे. म्हणून मूर्ख समज असणाऱ्या व्यक्तींना ओळखणे खूप सोपे असते. ते पुढील उदाहरणाने समजू शकेल. एकदा एक कुंभार गाढव खरेदीसाठी बाजारात जातो. एक गाढव खरेदी करतो
पण त्या मालकाला सांगतो की मी या गाढवाला एक दिवस घेऊन जातो, योग्य वाटल्यास ठेवून घेतो. मग तो कुंभार त्या गाढवाला घेऊन घरी येतो आणि त्याच्या जवळ असणाऱ्या गाढवाच्या कळपामध्ये सोडतो. त्या कळपामध्ये 2 आळशी आणि कामाला मठ्ठ असणाऱ्या गाढवाजवळ ते नवीन गाढव बसते आणि त्यांच्यात ते रमते. 2-3 तासाने त्या नवीन गाढवाला घेऊन कुंभार परत त्या मालकाकडे येतो आणि गाढव मला नको आहे असे सांगतो. त्यावर तो मालक त्याचे कारण विचारतो. मग तो कुंभार त्याच्या घरी घडलेला प्रसंग सांगतो आणि म्हणतो, हे गाढव खूप आळशी, कामाला मठ्ठ आणि इतरांच्या मूर्ख समजुतीकडे स्वतःचे निर्णय घेणारे आहे. तेव्हा मला हे नको असे सांगून पैसे परत घेतो. आणि कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्याच्या कामातील किंवा अंगभूत कौशल्यामुळे होत असते. तेव्हा स्वतःला पहिले सिद्ध करा आणि स्वतःचे मत स्पष्ट आणि परखडपणे मांडण्याची बौद्धिक शक्ती आत्मसात करा. आणि मूर्ख समजुती असणाऱ्या व्यक्तींपासून नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत दूर राहिले पाहिजे आणि चांगल्यांची संगत तुम्ही धरली पाहिजे आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस. आणि तो माणूस जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सर्व काही मिळालेलं आहे असं तुम्ही समजू शकता. झिरो माइंड कल्पना नको. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होताना अनेक अपयशांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. असे म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, परंतु अपयशाची पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या झिरो माइंड असल्याची कल्पना खूप खोलावर रुजवणे होय. आणि तुम्ही कोणतेही कार्य करत असाल ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे केलेले नियोजन आणि नियोजनपूर्वक केली जाणारी कृती फार महत्त्वाची असते. तुम्हाला कोणीतरी सांगत असते की एखाद्या वेळी जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आला म्हणजे त्यावेळी देवाचे नाव घेतले तर तो कठीण प्रसंग नाहीसा होतो, परंतु ते साफ खोटे आहे. असे उपाय योजणारे फारच मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये वावरताना दिसतात. आणि ज्यावेळी स्वतः मेंदू काम करण्यापासून थांबवला जातो किंवा स्वतःची हार मानून विचारात थांबवले जातात तेव्हा स्वतःची अवस्था ही झिरो माइंड असते. आणि अशा अवस्थेमध्ये नेहमी अपयश पदरी पडत असते. म्हणून स्वतःच्या बुद्धीवर आणि शारीरिक क्षमतेवर ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास नसतो अशा व्यक्ती या झिरो माइंडसेटच्या असतात. आणि झिरो माइंड म्हणजे नक्की काय हे जाणून समजावून घेणे गरजेचे आहे. जीवनामध्ये किती कठीण प्रसंग समोर उभा टाकला तरी त्या कठीण प्रसंगाला सांगा मी हरलो नाही, कारण अजून तुम्ही जिंकला नाही. म्हणून हे स्पष्ट आणि ठामपणे सांगता आले पाहिजे. कोणत्याही कठीण प्रसंगी पॉझिटिव्ह माइंड ठेवणे म्हणजे यशाच्या रस्त्यावर चालणाऱ्यासारखे आहे. आणि अनेक जण एकसारखाच मार्ग निवडतात म्हणून त्यांना समान यश प्राप्त होते, परंतु सर्वांपेक्षा वेगळा आणि कठीण मार्गावर जो चालतो त्यांच्या मागून सर्वजण चालत असतात. आणि तुम्ही अनेक यशस्वी माणसांच्या गोष्टी ऐकत असाल आणि ते कशा प्रकारे यशस्वी झाले, त्यांनी कोणकोणत्या कठीण प्रसंगाला कशा प्रकारे सामोरे गेले वगैरे वगैरे. परंतु एक लक्षात ठेवा, या व्यक्तींना जी समस्या अडचणी आल्या त्या कदाचित तुम्हाला कधी येणार नाहीत. आणि जीवन ही एक शाळा आहे. या शाळेत सर्वजण शिकत असतात. कोणालाच माहिती नसते आपण कोणत्या वर्गात शिकत असतो आणि पुढे काय होणार आहे. इथे प्रत्येकाचे धडे वेगवेगळे असतात. समस्या तशीच असली तरी त्याचे उपाय मात्र वेगवेगळे असतात. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःला यशस्वी व्हायचे असेल तर एक लक्षात ठेवा, उद्या काय होणार आहे आणि किंवा इतरांचे काय होणार आहे याचा विचार करून स्वतःच्या माइंडला झिरो बनवू नका. आणि तुम्ही स्वतःच्या जीवावर आणि जीवनाचा विचार करा, कारण ते खूप महत्त्वाचे आहे. आणि इतर काय करतात ही त्यांची समस्या आहे. नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार करा, कारण आपण झिरो माइंडमुळे कोणाची कोणतीही कधीही प्रगती होऊ शकत नाही. हे फक्त लक्षात ठेवा. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आणि त्या टाळ्या तुमच्याला मनापासून वाजल्या पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून ते मनापासून जर टाळ्या वाजत असतील तर ते प्रेक्षक खरे तुमचे असतात आणि तुम्हाला ते आवडतही असतात. म्हणून सल्ला घेऊनच काम करा. तुमच्या सभोवताली अनेक लोक यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. ते लोक कसे यशस्वी झाले आणि त्यामागची कारणे काय आहेत याची तुम्ही कधी शहानिशा केली आहे का? आज प्रत्येक जग हे यश मिळवण्यासाठी धडपडत आहे, परंतु नक्की योग्य दिशा कोणती आहे याची खात्री न करताच पुढे पाऊल टाकत आहे. परंतु खूप प्रयत्न करून तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करत आहात हे जाणून घ्या. आणि सर्वप्रथम तुम्ही शांतपणे स्वतःला नक्की कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचवायचे आहे ते ठरवा. आणि तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नाही याची एक यादी तयार करा. तुम्हाला जे काही करायचे नाही ते यादीतील एकही काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे जे ध्येय गाठायचे आहे त्याच गोष्टी शिल्लक राहतील. मग स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. म्हणून माणूस हा सहमात आणि समूहात राहणारा प्राणी आहे आणि सर्व प्राण्यांमध्ये जास्त अहम त्याच्याकडे आहे. म्हणून तुम्हाला थोडेसे ज्ञान अवगत झाले म्हणजे सर्व गोष्टी तुम्ही एकटे करू शकता
अशा भ्रामक कल्पनेत तुम्ही कदापिही राहू नका आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळवायचे आहे त्यासाठी त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच पुढे चालत राहा. म्हणजे तुमचे ध्येय ही योग्य वेळी आणि अचूक पद्धतीने होत राहील आणि लहान वेळ आणि श्रम वाचतील. म्हणून नवनवीन गोष्टी करत असताना पुढचा विचार करा आणि किंवा ज्या त्या क्षेत्रातील अनुभवी किंवा कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. येथे एक छानसे उदाहरण आठवते. एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामी भक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता आणि जेव्हा केव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेव्हा राजा त्यात विजयी झाला. आणि काही काळानंतर लोटल्या गेल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला, त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेऊन जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पित होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते आणि त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावू आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली, कारण भाल्यांच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल. पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत ही वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावले आणि पाठवले. माहुत आला. आता राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला, महाराज, तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा आणि आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा. राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजवण्यास हुकूम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले. सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागला. आक्रमणाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या आणि त्याबरोबरच हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला आणि त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. लक्षात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते आणि ती होऊनच असते. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी कोणतेही काम करताना सल्ला घेऊनच काम करा, म्हणजे तुम्ही यशस्वी निश्चित व्हाल आणि निश्चित तुम्ही यशस्वी आयुष्य जगूही शकाल. म्हणून फक्त चांगल्या गोष्टींचा तुम्ही आत्मसात केले पाहिजे आणि वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं. नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान, नक्कीच तुमचा भरपूर काही गोष्टींचा फायदा उचलत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणालाही तुमचा फायदा उचलून देऊ नका आणि कोणालाही तुमच्यामध्ये आडवं येऊ देऊ नका. आणि राग आणि वादळ ही दोन्ही सारखे शांत झाल्यावर समजतं की किती नुकसान झालंय. म्हणून ते शांत होऊ देऊ नका आणि ते रागही तुम्हाला कधी येऊ देऊ नका. मित्रांनो, आपण एकदम स्तब्ध आणि चांगले आणि साधे सरळ राहिले पाहिजे. तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची कदर तिथे कधीच होणार नाही. आणि मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान तुम्ही कधीच सोडू नका. सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तोही द्यावा लागेल. मग माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो ना, तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा असतो. आणि जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते. आणि सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आठवणी मात्र रस्त्यांसारखे तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, परंतु दीर्घकाळ टिकून राहतं ते केवळ तत्वे आणि व्यक्तींचा नक्कीच स्वभाव असतो. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणीवा पाहूनही तुमची साथ कधीच सोडणार नाही आणि तुम्हाला क्षणभर तो साथ देऊ शकेल आणि जन्मभर तुमच्या सोबतही राहू शकेल. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण हार मानू नका, कधीही थांबू नका आणि कधीही मागे वळून बघू नका. ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार असो, पातळी ढासळले की धोका वाढत असतो आणि धोका आपल्या आयुष्याला येत असतो आणि आपल्या मनावरही येत असतो. म्हणून स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून दाखवायची असतात आणि तीच तुम्ही साकार करून दाखवलीही पाहिजे. म्हणून पायाला जर ठेच लागली ना, तर दोष दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो आणि तुम्ही चालण्याने खाली बघून नक्कीच चाललेही पाहिजे. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जो एकटे ओढतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून तुम्ही फक्त प्रवाहाविरुद्ध झेप घ्यायची आणि जे चाललंय आयुष्यात, जे काही लोक करतात ते सोडून आपण नवीन काहीतरी नक्कीच केले पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन मात्र आपलं पूर्णपणे थकून गेलेलं असतं आणि प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो. फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत असतो आणि त्या अपेक्षा ठेवून आपल्याला वाटतं की तो व्यक्ती आपल्या सोबत येईल आणि आपली साथ नक्कीच देईल. म्हणून लक्षात ठेवा, देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा मात्र ठेवू नका. म्हणून स्वतःला
चांगलंच ठणकावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी वगैरे सर्व अंधश्रद्धा आहेत आणि त्या कुठेही बघितल्या जात नाही. म्हणून जीवनात 10 वेळा पराभव होऊ द्या, परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवले पाहिजे आणि त्या लोकांना तुम्ही कधीच विसरू नये. आणि सुखाच्या शोधात लोक वनवन फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुख होतं आणि समाधानच आपल्याला पाहिजे होतं. म्हणून दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही तुमच्या डोळ्यात देखील बाहेर निघून जाणार आहे. आणि कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं परत येतात, आणि ती गोष्ट तुम्ही नक्कीच समजून घ्यायला हवी. म्हणून मित्रांनो, कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधीही विस्मरण होऊ देऊ नका. आणि ते कर्तव्य, कर्ज आणि उपकार तुम्ही निभावलंच पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यात आळशी आणि दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात आणि ते लोक नेहमी नशिबावर अवलंबून असतात. तुम्ही कधीही नशिबावर अवलंबून राहू नका. आणि वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी तुमच्यात पूर्णपणे आलेली असते. म्हणून तुम्हाला माहिती आहे की स्वामी आपल्यासाठी योग्यच करत असतात आणि ते आपल्यासाठी चांगलंच बघत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.